चांगले सगळ्यांनी बसतील तर प्लीज रिक्वेस्ट आहे सर्वांना, कारण की त्यांनी मला माहिती आहे मैदानासाठी किती मेहनत करावी लागते. तर अशीच मेहनत जर आपण करायला गेलो आणि मेहनत केल्यानंतर योग्य तो निर्णय दिल्यानंतर आपण जर कोणत्याही प्रकारची घर न बसून जर कोणती कमेंट टाकू शकतो या कोणता काय चुकीचा आपण काहीतरी बोलू शकतो, तर असं बोलायला नाही पाहिजे. कारण की ते दिवस रात्र त्या मैदानात त्या शेतीवर उभे राहून आपल्यासाठी मैदान साजरा करतात. मैदानासाठी ते मेहनत करत असतात. आणि सेवागिरी महाराज हे आपले देव आहेत. आपले कुठेतरी कोणत्याही प्रकारचा कालबोट ह्या मैदानाला लागू नये त्यासाठी मी आज तुमच्यासमोर लाईव्ह आलेलो आहे. कारण की कालपासनं थोडा तब्येत पण बरोबर नव्हती. सकाळी 2:30-3 वाजता रात्री आलो घरी. मग सकाळी उठून ठरवलं का हे जास्तच चाललं आहे आपले सर्व फॅमिली कुटुंबाचा, असा नाही केला पाहिजे. तर सर्वांनी त्यांच्या सोबत आपण शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने पुसेगावच्या सोबत आपण राहायला पाहिजे, एवढीच मी विनंती करतो सगळ्यांना. कोणत्याही प्रकारची कमेंट्स वाईट्स वगैरे काही टाकू नका. आपल्या मथुरवर असणारा प्रेम पुन्हा एकदा आपण जाऊ त्या मैदानामध्ये मथुरला घेऊन आणि त्या मैदानाची आपण शोभा वाढवू. आणि पुसेगारकरांचे पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो, कारण की त्यांच्या मेहनतीचा फल आणि त्यांच्या मेहनतीने हा मैदान अखंड महाराष्ट्र अखंड देश बघत असतो. लव यू ऑल फॅमिली. जय श्रीराम, जय सेवागिरी महाराज. सगळ्यांनी आनंद साजरा केला. त्या मैदानामध्ये जेवढी फॅमिली कुटुंब आली होती सगळ्यांनी खूप प्रेम दिला, खूप जीव लावला. आई तुळजा भवानीचा सुद्धा आशीर्वाद आहे. आपले एलकोट जय मल्हार त्यांचा सुद्धा आशीर्वाद आहे, माझ्या ग्रामदेवताचा आणि तुमच्या सगळ्यांचा, आपल्या मन्याभाईचा सुद्धा. जय मल्हार. हां, बकासूरने 1 नंबर केला होता मित्रा. पण आपल्या शर्यतीच्या अटी जे असतात, एखाद्या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये जर 1 बॉलला 1 रन लागत असतो तेव्हा फिल्डर बॅट्समॅन मिस करतो, पण बॉलरचा पाय त्या नो पट्टीच्या पुढे पडलेला असतो, त्याच्यामुळे नो दिला जातो. तसाच हा बैलगाडीचा क्षेत्र आहे. या बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये आपल्या प्रत्येक नियम अटी आहेत, रूल्स आहेत. त्या आता फाटी असते पळायच्या फाटीमुळे तास सोडल्यानंतर तास बाद म्हणून दिला जातो. पण बक्कासूर सगळ्यां पुढे होता, त्याने पळून 1 नंबर केला होता. पण कुठेतरी नियमाच्या अटींच्या बंधनीमुळे नंबर जे आपली शिर्डीची गाडी होती त्यांना 1 नंबर दिला. त्यांनासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देतो आहे. 1 ते 12मध्ये जेवढ्या गाड्या पळाल्या सर्वांना शुभेच्छा देतो मी. कोणी कोणाला ट्रोल नका करू, कारण की बकासूरची गाडी आणि बकासूर आणि मोठा सोन्या पळाला होता तेव्हा बाकीच्या गाड्या फॉल झाल्या होत्या, तेव्हासुद्धा बकासूरला 1 नंबर दिला होता. ते सुद्धा विसरू नका मित्रांनो. जे सत्य आहे ते सत्य बोलायला काय हरकत नाही आहे. कुठेच कोणाला ट्रोल नका करू. त्या बिचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत केलेली असते आणि मैदानाचं नियोजन केलेलं असतो. कमीत कमी ते बिंदास. जय श्रीराम. चला मित्रांनो, असाच प्रेम असाच आशीर्वाद सगळ्यांनी ठेवा. येणाऱ्या काळामध्ये आपण लवकरच घाटावर वापस जाऊया. आज आपला सगळ्यांचा लाडका मथुर आपला शुभम घेऊन येतोय, गौरव घेऊन येतोय. तर फार्म हाऊसला आज बघायला भेटेल. आता 1.5 ते 2 तासांनी पोचून जाईल. जय श्रीराम.